पत्रकार बांधवांचं हार्दिक हार्दिक स्वागत। तुळजापूरकरांनो, सावधान सावधान सावधान। या बुमरँग करणाऱ्या गँग पासून आपण सावध राहणं गरजेचं आहे। आज आपल्या तुळजापूरच्या शहराची आणि तुळजापूरच्या तालुक्यातील सर्वांची अस्तित्वाची लढाई आहे। मागील 5 वर्षाचा इतिहास पाहिला तर भाजप आमदार राणा पाटील यांनी मंदिर विषयी घेतलेले निर्णय व या तुळजापुरातील व्यापारी विषयी घेतलेले निर्णय सर्व तुळजापूर विरोधी आहेत। मंदिर मध्ये पुजारी यांच्यासाठी आणलेली बंदी म्हणजे पुजारी आणि भाविक यांना एकाच गेट मध्ये सोडले जाते। मागील 5 वर्षांमध्ये बघितलेली परिस्थिती आहे। आता 3 वर्षाखाली घेतलेले ठराव आहे। अभिषेकाचा पास हा आज 50 रुपये आहे, पण तो 500 रुपये करण्याचा घाट आणि ठराव या मंदिर प्रशासनाने किंवा या मंदिरच्या सर्व यांनी ठराव केलेला आहे आणि तो अजूनही या आमदारांनी रद्द केलेला नाही। दर्शन मंडप बाबतीत कोणालाही तुळजापुरातील कुठल्याही नागरिकाला, कुठल्याही व्यापाऱ्याला, कुठल्याही पुजाऱ्याला न विश्वासात घेऊन आपल्या हुकुमशाही पद्धतीनं या आमदार महोदयांनी ठराव घेऊन पूर्ण घाट घातलेला आहे। आणि हा जो विकास आराखडा आहे तुळजापूर बद्दल हा सर्व न कुणाला विचारात घेता मंदिरच्या मागील बाजूस, मंदिरच्या पाठीमागील बाजूस ढेकरी शिंप या भागात घेतलेला आहे। आणि याच्याबद्दल त्यांनी एक आक्षेप मागितले होते। एक 2,500 ते 3,000 आक्षेप त्यांच्या विरोधात आले होते, तरी सुद्धा त्यांनी हुकुमशाही पद्धतीनं तो ठराव म्हणजे तो विकास आराखडा आहे, तो विकास आराखडा आहे तिथंच किंवा ज्या मागील बाजूस त्यांनी मंजूर केलेला आहे तो चालू ठेवलेला आहे। विकासाच्या नावावर पूर्ण तुळजापूर शहराची बाजारपेठ बंद होण्याचा घाट त्यांचा आहे। आरतवाडी येथे 500 गाळे काढून पूर्ण स्वतःची घरे भरण्याचा व्यवसाय धंदा त्यांनी आणि त्यांच्या चेले चपाट्याने लावलेला आहे। आरातवाडी येथील लोकांना विस्थापित करून त्यांना व त्यांच्या लेकरा बाळांना उघड्यावर आणणे हा हेतू या आमदाराचा आहे। शुक्रवार पेठ भागामध्ये लोकांना पार्किंग घ्या या नावाने त्यांनी नारळ फोडला, परंतु भक्त निवासाचं टेंडर काढून नारळ फोडून सर्व शुक्रवार पेठ भागातील सर्व भक्तांना, सर्व पुजाऱ्यांना, सर्व व्यापाऱ्यांना येड्यात काढण्याचं काम या आमदारांनी केलेलं आहे। शहरामध्ये अतिरिक्त भक्त निवास काढून अन्नछत्र काढतो असं लोकांना त्यांनी आश्वासन दिले, पण गेली 5 वर्षांमध्ये ते कुठेही दिसत नाही। गेली 5 वर्ष या भाजप आमदार यांनी विकासाच्या नावावर भ्रष्टाचार करून, आता आपण सर्वजण ज्ञात आहेत, या आमदाराला 50 पेड पास मिळाले, पण या 50 पेड पासचा काय गैरफायदा घेतला आपले सर्वजण ज्ञात आहेत, सगळ्यांना माहित आहे। या पासचा घोटाळा करून आणि तेच पैसे या निवडणूक प्रचारामध्ये ते वाटत आहे। आपल्या मंदिर संस्थांचे जे पैसे आहेत, ट्रस्टचे म्हणजे जे भक्तांनी गोळा केलेले ट्रस्टचे पैसे आहेत, हे धाराशिव येथील जिल्हा परिषदला, बाकीच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये त्यांनी पैसे वाटलेले आहेत। आपल्या लक्षात आलं पाहिजे, राजकारण हे 1 किंवा 2 पिढीपर्यंत चालतंय, परंतु आपल्या मंदिरचे पुजारी व्यवसाय हे पिढीने पिढी चालणार आहे। त्यामुळं शाश्वत व्यवसाय असून व्यवसाय वाढविणे व टिकविणे ही आपली सर्वांची गरज आहे। हे तुळजापूर वासियांना ज्ञात असणं गरजेचं आहे। आपण यात बुमरँग न झालेलं बरं। आता मागील इलेक्शन मध्ये, मागील 5 वर्षाच्या 2019 इलेक्शन मध्ये या भाजप आमदाराने आमच्या कमानवेचे जे लोक राहतात त्यांच्यासाठी पार्किंग करणार
म्हणून 2019ला नारळ फोडला आणि आजच तो नारळ अजून उद्घाटन फोडला की मी इथं पार्किंग करतो म्हणून नारळ फोडलाय. एकदम हास्यास्पद घटना आहे. हा ती मागची 2019 झाली. जे स्थानिक पुढारी आज भाजप आमदार राणा पाटील यांचा प्रचार करत आहेत, यांचे सर्वांचे घर 7 पिढ्या बसून खातील एवढे त्यांच्याकडे पैसे आहेत. त्यांना आपल्या तुळजापूर वासियाचं, तुळजापूरच्या नागरिकांचं, तुळजापूरच्या व्यापाऱ्याचं, पुजाऱ्याचं देणं घेणं नाही. आपण सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. आपल्या पोटाचा प्रश्न आहे तुळजापूरकरांचा, आपण कुणाला निवडून द्यायचंय. आता ह्यांच्या घोषणा आहेत ते पूर्ण झालेत का बघा. शहरात विकास झाला म्हणे, राणा पाटील विकास पुरुष आहेत. मग हे सांगा बरं शहरामध्ये झाले आहे का? शहरामध्ये लहान मुलांसाठी प्लेग्राऊंड आहेत का? शहरामध्ये सार्वजनिक शौचालय व मुतारे आहेत का? पार्किंगची सुविधा तर नाहीच, तरीही पार्किंग कर वसूल केला जातो. बरोबर आहे का? गेली 5 वर्षात एकही मोठा उद्योग आणला नाही. आणि मी MIDC आणतो, मी उद्योग आणतो, 12,000 नोकर लावतो, 15,000 नोकर लावतो. फक्त खोटे आश्वासन आहेत. गेली 40 वर्ष झालं धाराशिव जिल्ह्यावर त्यांचं एक हाती वर्चस्व आहे, पण त्यांनी एकही कुठला मोठा प्रकल्प, लघु उद्योग कुठलाही आणलेला नाहीये. आता तुळजापूरकरांची समस्या सांगतो. तुळजापूरकरच्या नाली एक पाऊस पडला तर तुळजापूरच्या घरामध्ये पाणीच पाणी होतं. आमचे श्रीनिवास साळुंखे साहेब माहित आहेत, त्यांच्या शेजारच्या घरामध्ये पाणी घुसले मागच्या वेळेस. बरोबर आहे का नाही? आणि 5 दिवसापूर्वी तुळजापूरमध्ये 15 दिवस एवढं अशुद्ध पाणी आलं की किमान सगळे हॉस्पिटल फुल होते. कावीळ, डेंग्यू, पोटात दुखण्याचे रोग, हे रोग चालू झाले. गेली 17 वर्ष झाले नगर परिषद कुणाच्या अंडर आहे? आज हेच आमदार राष्ट्रवादीमध्ये होते, आता भाजपमध्ये आलेत. ह्यांच्याच कार्यकर्त्याचे 17 वर्ष झाले नगर परिषद आहे ना. मग ह्याच्यावर धाक कोणाचा आहे? आता तुळजापूर शहरामध्ये आज 75% 70% लाईट नाही, बल्ब बसवलेले गेलेले नाहीत. याची व्यवस्था कोण करणार? फक्त मी डिजिटल दाखवतो, मी MIDC आणतो, हे आणतो, हे किती दिवस चालणार आहे? आपण या बरोबर किती दिवस बसणार आहे सर्वजण? बर, अजून त्यांनी आपल्याला 2019ला घोषणा केली होती की मी एक मोठी शिक्षण संस्था तुळजापुरामध्ये आणणार. मी अद्ययावत शिक्षण संस्था कुठं आहे त्याचा घाट तर कुठं दाखवा आम्हाला, म्हणजे आम्हाला तर दिसत नाही. बहुतेक दुर्बीण बघून बघावं लागेल तुळजापूर शहरामध्ये कुठं आहे का शैक्षणिक संस्था. अजून एक त्यांनी एक मोठं अद्ययावत हॉस्पिटल तुळजापूर शहरामध्ये आमच्या तुळजापूरकरांसाठी उभारणार ही एक घोषणा केली होती. आपल्याला दिसतं का कुठे ते? आपण तुळजापूरकरांनो, तुळजापूर तालुक्यातल्या सर्व नागरिकांनो, आपण सर्वजण स्वावलंबी आहोत. आज तुळजाभवानी मातेच्या आशीर्वाद व तिच्या जीवावर आपलं घर चालतंय किंवा आपली व्यापारी जगतोय. तरी आपण सर्वांनी या भाजपचे गाव पुढारी यांचे देखील हे आमदार ऐकत नाहीत. आपण गेली 2 वर्षाखाली बघितलं या विकास आराखड्याबद्दल आपण सर्वांनी त्यांच्या इथल्या तुळजापूरच्या त्यांचे जे नेते पुढारी, गाव पुढारी आहेत, त्यांना आपण जाऊन भेटलो होतो, पण त्यांचंही ह्या आमदारांनी ऐकलं नाही. तर याच्या पुढे गावातील स्थानिक लोकांचं, पुजाऱ्यांचं, व्यापाऱ्यांचं, नागरिकांचं हे आमदार ऐकणार का? आणि हे आपल्याला समजून घेणार का? तर तुम्हाला सर्वांना आज काँग्रेस पक्ष, आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गट आणि शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी पार्टीचे नेते आणि शेतकरी संघटना, हे 6 पक्षाचे आम्ही सर्व प्रतिनिधी आपल्या सर्वांना, अल्पसंख्याकचे आमचे तौफिकभाई शेख, आम्ही सर्वजण आज तुळजापूरकर, तुळजापूर तालुक्यांना हात जोडून विनंती करतो की श्री धीरजभाई पाटील यांना आपलं बहुमत देऊन आपण काँग्रेस चिन्हाच्या पुढील बटन दाबून त्यांना बहुमताने निवडून द्यावं आणि तुळजापूरचा विकास करण्यासाठी आणि तुळजापूर तालुक्यातली सुशिक्षित बेरोजगारी
आणि शेतकऱ्यांसाठी प्रश्न मांडण्यासाठी धीरजभाईंना निवडून द्यावं ही विनंती. वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.